पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पाच वेळा छान तयारी केलीस वर्षा। वर्षाला जमतं सगळं। आणि दिव्याला पण लाव। हो आणखी थोडा वेळ आनंदी, ज्याच्यासाठी एवढी नटलीस ना तोच तुला बघू शकणार नाही। काय झालं? काही नाही। ठेव। बघा, मी आताच माझ्या कलिग सोबत बोलत होतो, सगळे डिटेल्स चेक केले। मला नाही वाटत आपली केस वीक आहे म्हणून। तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाहीये मिस्टर कर्णिक? आपल्याकडे पुरेसे पुरावे नाहीये। बरोबर आहे, हो एवढा सिरियस प्रॉब्लेम चाललाय आणि तुम्ही हसताय का मिस्टर कर्णिक? सॉरी सॉरी। अहो कर्णिक साहेब, तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहेच, पण आपली जी केस वीक आहे ती स्ट्रॉंग करण्यासाठी काय करता येईल ते बघा ना। बरोबर आहे, मग आपली केस स्ट्रॉंग करण्यासाठी आपण प्रयत्न करूया ना। करूया आपण। मिस्टर कर्णिक, तुम्हाला कुठे जायचंय का? नाही ना, म्हणजे मग बॅग वगैरे? ते ओके ओके ठीक। काही पॉइंट्स नोट डाउन करण्यासाठी। ओके ओके, बोला, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही बोलत राहा, मी हे मोबाईल तुम्ही हात वर करा। काय ग आनंदी, पहिलीच संक्रांत ना, मग नवऱ्याला कामावर कसं पाठवलंस? येणार आहे, माझा लेक येणार आहे अर्चना। या किती छान दिसतेस ग आनंदी। सून कोणाची आहे? खरंच खूप गोड दिसतेस आनंदी। तू ते परवा लोणचं पाठवलं होतंस ना, काय मस्त होतं ग। मलाही सांग ना ग कसं करायचं ते। नक्की सांगेन, आवडलं ना? हो। आनंदी, ते सेक्रेटरीचं काय प्रकरण ग, मिटलं का ते? हो हो, मिटलं मिटलं। हा नाही म्हणजे तसा तो आहेच लबाड, पण तू खूप बडबडलीस म्हणे त्याला। हो, चांगले हडसून खडसून बोलली तेव्हा गप्प बसला। पण अर्चना, तू कधी गप्प बसशील बाई? अगं हळदी कुंकू करूया ना आपण, चल ना, आठवूया ना। पण आता विषय आहे का? हो ना, आणि दादा आला ना की आनंदी अजून बिझी होईल। खरंय खरंय। आनंदी, छान दिसतेस, चल ये हळदी कुंकू करूया। हो, साडी बघितली? सुंदर आहे, माझी चॉईस। घे, सगळ्यांना हळदी कुंकूला वाण दे। अहो आनंदीला काय सांगताय, तिला सर्व माहिती आहे, उलट तीच आपल्याला शिकवेल। अहो, कोकणातलं माहिती असेल, मुंबईचं हळदी कुंकू जरा वेगळं असतं।
वर्षाताई हा आहे तशीच थांब. मला नाही लावून घ्यायचं तुझ्या हातून हळदी कुंकू. पण रमाताई थांब म्हणते ना. रमा, बघतेस ना किती चांगली सवत मिळाली आहे तुला. तुझा संसार किती प्रेमाने सांभाळतीये. अगं ती तुला सुद्धा मान देतीये. अशी सवत मिळायला भाग्य लागतं बाई. आनंदीने या घराला इतकी सवय केली आहे स्वतःची की कधी कधी रमाची आठवण सुद्धा येत नाही. हो ना, राघवचं पहिले लग्न आहे असंच वाटतंय. खरंय खरंय. आई मी आलेच. हो बसा तुम्ही. आज्ञेत आहे. काय काय म्हणजे नाही, तुमचा राग रुसवा मान्य आहे मला, पण हळदी कुंकू एका सवाष्णीसाठी किती महत्वाचं आणि पवित्र असतं माहितीये ना तुम्हाला. मग का अडवलं मला हळदी कुंकू लावताना? कारण मला नाही लावून घ्यायचे तुझ्या हातून हळदी कुंकू. तुम्हाला लावून तर घ्यावंच लागेल हळदी कुंकू रमाताई, कारण हे माझं हळदी कुंकू आहे. माझ्या सौभाग्यासाठी केलेलं पहिल्या संक्रांतीचं हळदी कुंकू. ते माझ्याशिवाय कोण लावणार आहे हळदी कुंकू तुम्हाला? काय नाही लावून घ्यायचंय हळदी कुंकू? नाही. ठीक आहे, तुमच्या फोटोला लावते मी हळदी कुंकू. अशी तुमची जागा आता तिथेच आहे. वा, काय छान सोय करून ठेवली आहे. माझीच आयडिया ग. आम्ही काही नाही केलं हो, आनंदीने केलंय सगळं. घ्या कोलते बहिणी. आनंदीला सांगायलाच नको दुसऱ्यांसाठी करणं, नाही का? प्या दूध प्या. घे. हो घ्या. त्या मोरेने हळदी कुंकाला काय वाटलं? साबणाच्या वड्या. काय ग बाई असतात ना बायका. आनंदी बाई ग, तुझा फोन आहे. काय नंबर आहे बघ, विचित्रच नंबर आहे. असं काय लोकांचं. हॅलो आनंदी, आनंदी अगो लवकर लवकर गावाकडे निघून ये. आबांची तब्येत बिघडली. माई, काय झालं हा अवंका? काय कळत नाही. अचानक कापरा भरला आणि एकाएकी चक्कर येऊन पडले. अशी कशी येली चक्कर? आता माका कसं कळणार? हा डॉक्टरांना बोलावला, पण ते आता बाहेर असत. येतील तेव्हा येतील. नाही, आबांकडे दे फोन, माका बोलूच हा त्यांच्याशी. अगो पण ते खय बोलाक जमता. सारखा फक्त आनंदी आनंदी करत. आनंदी मग काय सुचत नाही. त्यांनी डोळे फिरवला नाही तर हात पाय गळून गेलेत माझे. ये आनंदी, लवकर गावात निघून ये. ऐकतस ना आनंदी? माई,
आनंदी 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 अगं सावकाश. ए बाळा, काय काय झालं आबांना? काय झालं? आई कळत नाही, फक्त आजारी पडलेच सांगितलं. अचानक असं कसं झालं? बघा ना, मला पण नाही कळलं. सणासुदीला एकमेकांना कॉल करतो आम्ही, पण आज नाही आला त्यांचा फोन. मला कळायला हवं होतं की काहीतरी झालंय, मला नाही कळलं. शांत शांत. आनंदी, तू आधी सावर बरं स्वतःला. तूच अशी खचून गेलीस तर कसं चालेल? बघ ना, कोण कोण असतं घरी गावी तिच्या? तिचे आबा आणि तिच्या 2 बहिणी असतात तिथे त्याच गावामध्ये. पण बहिणींवर एवढा जीव नाही, पण आबांचा हिच्यावर फार जीव, आणि हिचा काय कमी जीव आहे आबांवर? सारखं आनंदी आनंदी करतायत म्हणे. ते पण लांब ना. हो ना. आनंदी तू उठ आधी, इकडनं उठ. हा, ये बाळा, ये. आई, बस बस. मी फोन करू का आबांना परत? मी आले. मी आबांना फोन करू का परत? करूया आपण. सुलक्षणाताई, हा बाबा, बघा जमलं तर तिला पाठवा गावाला. हो. आणि इकडे काही लागलं सवरलं तर आम्ही आहोत. हो ना. हो. बरं, येऊ आम्ही आता. हो, तुम्ही निघा. काळजी घ्या. होय. सांभाळा तिला. तू फक्त शांत हो, तू जरा वेळ शांत हो. आनंदी हे घे, पाणी पी आधी. पाणी पिते? आई, मी आता फोन करते. माझ्याने राहत नाही, मी फोन कर. ऐक, ए बाळा. हॅलो, ऐक आनंदी, मला उशीर होतोय यायला, तरी मी थोडा प्रयत्न करतो लवकरात लवकर यायचा. पण ऐक, तू मी येईपर्यंत चेंज करू नको. बाय. ऐका. हॅलो, अहो, कामात असेल ग. फोन पण नाही उचललं. काय बोलायचं होतं ना मला? बस इथे, शांत बस. आई, मी काय करू आता? शांत बस. आधी पाणी पी आधी. आनंदी, पाणी पी, शांत हो. दादा आल्यावर बघू ना आपण काय करायचं ते. दादा आला की बघू म्हणजे काय? हे बघ आनंदी, राघवला नाही कळत काही. त्याने तुझं फोनवरचं बोलणं ऐकून सुद्धा घेतलं नसेल ना. तू आधी शांत हो, एकदम शांत हो. हे बघ आनंदी, 4 महिन्यापूर्वी म्हणजे तुमचं लग्न होण्यापूर्वी तुझं सगळं घर तू एकटीनेच सांभाळायचीस ना. तुझ्या आबांच्या तब्येतीकडे तू लक्ष द्यायचीस ना. तेव्हा होतीस राघववरती अवलंबून? नाही ना. मग आत्ता राघव घरात नाही म्हणून तू काय घरातच बसून राहणार आहेस का? आनंदी, तू तुझ्या आबांची मुलगी आहेस. हे बघ, मला ना तुझ्या त्या बहिणींवरती अजिबात विश्वास नाहीये. त्या आबांची नीट काळजी घेतील नाही घेतील, बरोबर ना? अशा वेळेला तुझं तिथं असणं जास्त महत्वाचं आहे. आत्ता राघव घरात नाहीये ना, पण आत्ता आबांना तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. राघव विचारेल ना तेव्हा त्याला काहीतरी सांगता येईल, त्याची समजूत काढता येईल. पण आत्ता तू इथनं निघतेस ना? थँक्स मिस्टर कर्णिक. नाही म्हणजे तुम्ही स्वतः आल्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. इट्स माय ड्युटी, डोंट वरी एट ऑल. आपण परत भेटूया आणि डिस्कस करूया. ओके थँक्यू सर. येस, बाय. बरं झालं गेले बाबा एकदाचे. हँडल करणं अवघड झालं होतं यांना. हे डिटेल्स तुम्ही एंट्री करा सगळी आणि मला मेल करा आठवणीने. हा स्वप्नील, ही फाईल मी चेक केली आहे, तू रिचेक कर. मला निघायला पाहिजे आता. बरं. अरे पण एवढी कसली घाई? मी काय म्हणतो, थांबूया ना जरा एक वेळ. नाही, मला जावं लागेल. तासभर थांबूया आणि मग नंतर जाऊया. मला जावं लागेल. काय काम आहे का? घरी फंक्शन आहे. अरे हो, याच्या बायकोची पहिली संक्रांत असेल ना, नवीन लग्न, हाऊस माऊस असणारच ना. विसरलोच होतो आम्ही. पाहुणे येणार घरी, मला जावं लागेल. जा 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 जा. सावकाश जा, लवकर जा. आनंदी, आता तू मनात राग वगैरे धरून बसणार आहेस का? नाही ना. नेमकं काय चाललंय तुझ्या मनात? आनंदी, काय ग? काय झालं? एकदम गप्प का झालीस? काय चाललंय तुझ्या मनात? आई, ताई, मी ताबडतोब गावी निघते. हो, निघते. कोण?
ऐक ना आनंदी नाही का आबा वाट काय बघत असतील करतेस? आबा वाट बघत असतील माझी मला निघायला. बरं ठीक आहे आनंदी मी पण येते तुझ्या बरोबर. मी सामान भरते. आई तू शादी कर, थंडी असेल ना वाटेत. नाही ताई तुम्ही नका येऊ, तुम्ही थांबा बरं आईंसोबत. आई एकट्याच राहतील नाहीत. तुम्ही काळजी नका करू माझी, मी बरोबर जाईन. बरं थांब मी आले. मी काय म्हणते आनंदी ऐक ना थोडा वेळ थांबलीस ना. आई हात जोडते मी, मला खरंच नका थांबवत. बरोबर आहे तुझं, बापाच्या काळजीने तुला चैन नाही पडत आहे जीवाला, मान्य आहे मला, पण तरी पण आनंदी हे बघ, हे घे ह्यात कपडे आहेत आणि हे आहेत ना, हे थोडेसे पैसे आहेत, राहू देत, प्रवासात लागतील ना. मोबाईल घेतलास ना? नीट जाशील. मी जाईन व्यवस्थित. आणि बबन असेल ना, बबनला सांगते मी. गाडी जा लवकर, काळजी घे तुझी आणि आबांची सुद्धा. निघ लवकर, निघ. आई येते मी. हो सांभाळून जा गं. मी यांना फोन पण करते. हो नीट जा. बबन तो काहीतरी घोळ घालून ठेवायचा. बबन 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 आनंदी. बबन कुठे आहे? अहो बबन बाहेर गेलाय सोसायटीच्या कामासाठी, मी त्याला बाहेर पाठवलाय. यायला 1-2 तास नक्कीच लागतील. चला जंगम साहेब, बायकोनी छान पोहे केलेत, मस्त खाऊया. काय करू, यांना फोन करू का परत? मला माहिती पण नाही बस कुठे मिळेल. मला माहितीये ना, मला माहितीये बस कुठून सुटते ते. तू कशाला काळजी करते, मी तुला बसवून देते ना. चल चला चल. हा रमाते, काय एवढं होऊन पण तुम्ही मला. अगं बेडाबाई, एवढं होऊन तर म्हणजे काय, आता आपण एकमेकींसाठी उभ्या नाही का राहणार, हो की नाही? मग सोडणार नाही मी अशीच तुला एकटीला. चल लवकर रिक्षात बसू. चल 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 चल. आवाज दे रिक्षाला. हा रिक्षा. आनंदी त्यांना थांबायला सांग. थांबा. इकडे डाव्या बाजूला काका, डाव्या बाजू. बस जवळ बस. आनंदी हे बघ, या इथनं सुटतात कोकणातल्या गाड्या. हा काहीतरी काय झालं, इतकी काय भांबवलीस तू? हे बघ ऐक, तू या बस मध्ये बसायचं, ही बस तुला गावामध्ये सोडेल आणि गावात गेलं की झालं. तुला गावातला रस्ता माहितीये ना, मग घाबरायचं कशाला? आता विचार कोणाला तरी इथे विचार बरं. ए इकडे असं कर, त्या दादांना विचार. ये हा विचार. कोकणात जायचं, नांदिवली. हो बस लागलेली आहे, 5 मिनिटात सुटेल. तिकीट किती आहे? तिकीट 1000 रुपये. हा 1000 दे ना त्यांना. आनंदी, आता आबांना भेटणं जास्त महत्वाचं आहे की नाही? हो. मग तुझ्या पाकिटात असतील 1000 रुपये, ते दे त्यांना. चल, तिकिटावरती नंबर लिहिलाय ना, सगळेजण बसायला लागले बघ. काय झालं? हा रमाते, या क्षणी तुम्ही माझ्या मदतीला धावून आला नसतात ना, तर एकटीने काय केलं असतं मी. नाही मला माहिती आपल्या दोघींमध्ये खूप वाद आहे, तरी मदतीला धावून आलात तुम्ही. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. आनंदी, तू आभार मानतेस, पण तुला कसं सांगू, हे सगळं मी माझ्या राघवला तुझ्यापासून लांब ठेवण्यासाठी करते. मला वाईट वाटतंय, पण नाईलाज आहे माझा.